आपण ओल्या नारळाच्या करंज्या करणार आहोत. त्याकरता मी या वाटीने गच्च दाबून असं खोबऱ्याचा नारळाचा किस घेतला आहे आणि अर्धे वाटी गूळ घेतला आहे, किसून घेतला आहे आणि मोठा एक चमचावर खसखस घेतली आहे, काजू आणि बदामचं बारीक काप करून घेतले आणि 5-7 इलायच्या बारीक करून घेतले, तूप घेतलं त्याकरता आणि इथं 1 वाटी मैदा घेतला या वाटीने आणि अर्धी वाटी रवा घेतला आहे, 1 चिमूटभर मीठ घेतलं आहे आणि तूप घेतलं आहे आणि तेल लागणार आहे तळणीला. मी रवा आणि मैदा मिक्स करून घेतला आहे. परत एकदा सांगते मी की या वाटीने मैदा घेतला, अर्धी वाटी रवा घेतला आहे, मिक्स केला आहे आणि एक छोटावर असा तूप घेतलं आहे आणि आता तूप चांगलं फेटून घ्यायचं आहे, मला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. रवा आणि मैद्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे असं आणि पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं घट्ट. आपण 2-3 मिनिटे फक्त भाजून घेतलंय, जास्त हे करायचं नाही आहे खोबऱ्याला. त्यानंतर मी अर्धा वाटी गूळ घेतला, ते पण टाकून घेतलाय. तर व्यवस्थित आपण याला परतून घेऊया, म्हणजे व्यवस्थित हलवून. गूळ विरघळेपर्यंतच व्यवस्थित हे करा, जास्त कोरडं करायचं नाही. आपण 2 ते 3 मिनिटं परतून घेतलंय. आता आपण वेलची पूड टाकून घेऊया. आता आपलं सारण रेडी झालेलं आहे. आपण गार करून करंज्या लाटून घ्यायला. गॅस बंद करते मी, त्याला थंड करून घेऊया. सारण तयार झालंय. एक आपण छोटा गोळा घेतलाय मैदा आणि रवा मळलेल्या पिठाचा आणि त्याला थोडंसं पीठ लावून घेतलं मी मैद्याचं, थोडंसं लाटीसाठी. अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आपल्याला. पातळ लाटी करायची आहे व्यवस्थित. टाकताना ही बाजू पलटी करून घ्यायची अशा पद्धतीने. सारण समोरच्या भागी टाकून घ्यायचं. अज्यात असं हे प्लेट्स ह्याच्यावरती ठेवून घ्यायचे. या दोन्ही कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्या. त्याला आकार द्यायचा. आपण थोडं लांबून कापायचं आहे. अशा पद्धतीने आपण सर्व करंज्या करून घेणार. आपलं तेल तापलं आहे कढाईमधलं. आपण 2-2 करंज्या सोडूया. लालसर रंगावर भाजून घ्यायचे तळून. आपल्या करंज्या तळून झालेल्या आहेत, ह्या आपण काढून घेऊयात. अशाच पद्धतीने आपण सर्व करंज्या तळून घेऊया. नारळाच्या करंज्या सर्व केलेल्या आहे. खूप खुसखुशीत झालेल्या आहेत. खाऊन पहा, करून पहा. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.